नमस्कार. मी संध्या भावे, योग शिक्षिका. पूरक हालचाली केल्यामुळे आपलं शरीर काय होणार आहे? लवचिक होणार आहे. आपल्या शरीराचा मेद कमी होणार आहे आणि जी काही आपली थोडीफार आजारपण आहे ती निघून जाणार आहेत. तर त्यासाठी आपण रोज ह्या पूरक हालचाली करणं गरजेचं आहे आणि त्या अतिशय साध्या सोप्या आहेत. त्याच्यासाठी फारसा काही त्रास होणारा नाही आहेत. आपल्याला भविष्यात कुठल्याही प्रकारचं आजारपण येऊ नये, असलेलं आजारपण कमी कमी होत जावं किंवा अगदी आपण निरोगी निरामय आयुष्य जगण्यासाठी ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तर आपण करूया सुरुवात. आपण दंडस्थितीमध्ये उभे आहोत. दंडस्थितीत उभे असल्या कारणाने आता आपले दोन्ही हात पाहिले ते दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे, म्हणजे आपल्या कमरेच्या इथे, आणि हळूहळू आपल्या एक पायाचा गुडघा आपल्या हाताला लावायचा प्रयत्न करायचा. कसा ते मी सांगते. असे हात आहेत. हा गुडघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कळालं? अशा पद्धतीने आपण अजूनसुद्धा त्याचं आवर्तनं वाढवू शकतो. दुसरी गोष्ट काय करायची? आता ही एक पूरक हालचाल झाली. दुसरी पूरक हालचाल काय करायची? ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत आधारासाठी. ज्यांना नाही शक्य त्यांनी भिंतीचा आधार हातावर घ्यायचा आणि आपला पाय आहे, आता डाव्या पायाने सुरुवात करायचं. डावा पाय 1 मागे पण 2 3 4 5 6 7 8 9 10 असा करायचा. मग हा उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही दुसरी हालचाल झाली. तिसरं काय करायचं आहे? दोन्ही हात आपल्या काय करायचे? गुडघ्यांवर ठेवायचे आणि गुडघे गोलाकार फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय होतं? अशा साध्या हालचाली केल्या कारणाने आपले सगळे स्नायू मोकळे होतात, सांधे मोकळे होतात आणि मग हालचाली सुलभ होतात आणि व्याधी कमी कमी होत जातात. त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आता पुढची पूरक हालचाल काय करणार आहे? तुम्हाला समजा कदाचित मी कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल माझ्या टाचा वगैरे, तरी मी तुम्हाला म्हणजे तोंडाने सांगते कशा करायच्या, त्याप्रमाणे करा. आपल्या चटईच्या मागच्या बाजूला उभं राहायचं आहे आणि आपल्या टाचा वर करायच्यात आणि फक्त चवड्यावर चालायचं आहे. असं 5 वेळा चालायचं. 1 2 3 4 5 आणि परत इथे येऊन थांबायचं आहे. आता काय करायचं? चवड्यावर चाललो ना, आता आपण टाचेवर चालायचे, म्हणजे चवडे आपले वरती आणि टाचा खाली, अशा पद्धतीने चालायचं. बऱ्याच लोकांना टाच दुखीसारखा प्रॉब्लेम येतो, तो सुद्धा याच्यातून निघून जातो. असं 4-5 वेळा चटईवर इकडे इकडे फिरलं. चटई म्हणजे काय? मॅट अशी मऊ असते, त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत नाही. झालं? सोपं आहे की नाही? आता काय करायचं? आपले दोन्ही हात वरती न्यायचे, बोट अशी एकमेकामध्ये गुंफायची आणि हात दोन्ही वरती न्यायचे असे. आणि या स्थितीतून काय करायचं? फक्त आपल्या टाचा वर खाली करायच्या. 1 2 टाचा वर खाली, 3 खाली, 4 खाली, 5 खाली, 6
खाली, 7 खाली, 8 खाली, 9 9. या पद्धतीने आपण ह्यात करायचं. त्याच्या पुढची सोपे आहेत की नाही. आता त्याच्या पुढची पूरक हालचाल करायची झाली ना तर काय करायची आहे, आपले दोन्ही हात यामध्ये असे एकमेकांमध्ये गुंफायचे. थोडंसं काय करायचं, आपल्या पायात अंतर घ्यायचं. 1ला डावीकडे वळायचं, 1, 2ला खाली वाकायचं, 2, 3ला सरळ व्हायचं, परत सरळ, परत उजवीकडे 1 2 3 4. सुरू करू. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. म्हणजे आपण बेंडिंग ट्विस्टिंग सगळं करतो याच्यामध्ये, ओके नाही. आता आपण काय करणार आहोत, अजून पुढची हालचाल करूया. कुठली हालचाल करणार आहोत आपण, तर त्यासाठी काय करायचं आहे, आता आपले दोन्ही हात बरोबर आपल्या पायाशेजारी ठेवायचे. नंतर दोन्ही हात कमरेवर घ्यायचे 2 आणि 3ला आपण पाठीमागे वाकायचं, 3 परत सरळ करायचं. 1 2 3 4, 2 2 3 4, 3 2 3 4, 4 2 3 4, 5 2 3 4. शक्य आहे तेवढं करायचं. जितकं मागे वागता येईल तितकं मागे वाकायचं, जितकं पुढं वागता येईल तितकं पुढं वाकायचं आणि करायचं. हळूहळू आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज जमू शकतात आहेत. आपलं हृदय जे आहे ते काय करतं, आपल्याला 24 तास आपल्यासाठी काम करत असतं. तर या हृदयासाठी आपण फक्त 1 तास काम करायचं. तर चालेल ना, करणार ना. मग अशाच प्रकारच्या अनेक पूरक हालचाली आहेत, त्या आपण पाहत जाऊ. आपण अजून पुढच्या भागामध्ये काय काय पूरक हालचाली करता येतील त्याचा पण विचार करणार आहोत. नक्की करा. केल्यानंतर त्याचा होणारे फायदे सांगा आणि माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही मांडा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तो इतरांना पाठवा. त्याचप्रमाणे लाईक करा आणि कमेंटसुद्धा द्या. आणि माझे चैतन्य योग वर्ग नावाचे योगाचे क्लासेस आहेत, ऑनलाईन आहेत. जर तुम्हाला माझं शिकवणं आवडत असेल तर नक्कीच तुम्ही माझा क्लास पण जॉईन करू शकता. नंबर मी खाली देत आहे. धन्यवाद.